Hello. So, this is the second chapter of the pharmacy, route of administration of drug. Route means path or way की ज्याच्या थ्रू आपण काय करणार ड्रग बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर करणार आहे. आता फॉर एक्झाम्पल जर ओरली आपण कोणकोणते फॉर्म्युलेशन्स घेतो, टॅबलेट, कॅप्सूल, सस्पेन्शन, सोल्युशन आपण काय करतो ओरली घेतो. तोंडातून काय करतो मध्ये आतमध्ये बॉडीमध्ये घेतो, त्याला ओरल रूट असं म्हणतात. नंतर फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्किनला काय इन्फेक्शन वगैरे झालं, त्या कंडिशनमध्ये तुम्ही क्रीम्स किंवा पावडर ऑइंटमेंट्स काय करतात स्किनवर ते अप्लाय करतात, मीन्स टॉपिकल मीन्स ऑन स्किन सरफेस. फॉर एक्झाम्पल इंजेक्टेबल्स जे इंजेक्शन्स वगैरे असतात ते कुठे घेतात तर आपण आपले डायरेक्ट ब्लड सर्क्युलेशनमध्ये ॲडमिनिस्टर केले जातात. दॅट आर दी पॅरेंटल प्रिपरेशन्स. Firstly, the definition of route of administration. The way of administration of drug into the body. जो वे असतो, जो मार्ग असतो त्याच्या थ्रू आपण काय करतो ड्रग बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर करतो. ओरल, पॅरेंटल, इन्हेलेशन कोणत्याही थ्रू पण ड्रग काय करतो बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर करतो त्यालाच काय म्हणतात रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात. द वे ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग इन टू दी बॉडी आर कॉल्ड ॲज दी रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. फर्स्ट डेफिनेशन, systemic effect. Systemic means drug directly going into blood circulation. जे ड्रग आहे तो डायरेक्टली कुठे जातो तर ब्लड सर्क्युलेशनमध्ये ॲडमिनिस्टर केला जातो किंवा इंजेक्ट केला जातो, त्याला सिस्टमिक असं म्हणतात. मग सिस्टमिक इफेक्ट म्हणजे काय, एखादा पर्सन आहे त्याला आपण काय दिलं इंजेक्टेबल दिलं, एखादं इंजेक्शन दिलं, मग इंजेक्शन दिल्यानंतर ते जे इंजेक्शन आहे त्याच्या कशामध्ये जातं ब्लड सर्क्युलेशनमध्ये गेल्यानंतर त्याला जो इफेक्ट प्रोड्यूस होतो त्याला सिस्टमिक इफेक्ट असं म्हणतात. इंजेक्शन दिल्यानंतर इंजेक्शन त्याच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये गेल्यानंतर जो इफेक्ट प्रोड्यूस होतो त्याला सिस्टमिक इफेक्ट असं म्हणतात. इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय ड्रग आफ्टर बीइंग इफेक्टिवली ॲब्सॉर्ब इन द ब्लड सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशनमध्ये गेल्यानंतर तो ॲब्सॉर्ब झाल्यानंतर ड्रग जो इफेक्ट प्रोड्यूस होतो त्याला सिस्टमिक इफेक्ट असं म्हणतात. नंतर नेक्स्ट डेफिनेशन, लोकल इफेक्ट. लोकल मीन्स ऑन सरफेस, बॉडी सरफेस, ऑन स्किन, on specific area. Effect produced by drug in a localized area where it is applied. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक स्किनला बर्न झाले, चटका बसला, मग चटका बसल्यानंतर तुम्ही तेवढ्या एरियावरती एखादी क्रीम एखादं ऑइंटमेंट काय केलं अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जरा वेळेनंतर जो इफेक्ट प्रोड्यूस झाला त्यालाच काय म्हणतात लोकल इफेक्ट असं म्हणतात. इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय ड्रग इन अ लोकलाइज एरिया फिअर इट इज अप्लाइड. जिथं तुम्ही अप्लाइड केलं लोकल एरियावरती, लोकल मीन्स सरफेसवरती तुम्ही जिथं तुम्हाला इन्फेक्शन झालं त्या ठिकाणी किंवा जिथं बर्न झालं त्या ठिकाणी ड्रग अप्लाय केला, क्रीम अप्लाय केल्यानंतर जो इफेक्ट प्रोड्यूस झाला त्याला लोकल इफेक्ट असं म्हणतात. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. कोणकोणते रूट आहेत त्याचे क्लासिफिकेशन आहे. तर क्लासिफिकेशनमध्ये 3 मेन क्लास आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे एंटेरल, सेकंड पॅरेंटल अँड थर्ड लोकल ॲप्लिकेशन. फर्स्ट इज एंटेरल, सेकंड पॅरेंटल अँड थर्ड लोकल ॲप्लिकेशन. इन डिटेल, फर्स्ट इज एंटेरल. इन एंटेरल देअर आर 3 मेन सबटाइप्स. फर्स्ट इज ओरल, second sublingual, third enema. First oral, second sublingual, third enema. In enema there are 2 subclass. First is a retention enema, second evacuant enema. Then second main class, parenteral. In parenteral there are 2 subclasses. First is a injection, second inhalation. In injection there are 8 subclasses. In first, intravenous, second intramuscular, third intradermal, fourth intraperitoneal, fifth intrathecal, sixth intramedullary, seventh intraarticular and 8th subcutaneous. These 8 routes are included in injections. And last is a local application. This is given in tubular format. Tubular format मध्ये same as it is, only in tubular format. टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे.
First enteral, second parenteral, third local application. In enteral there are three. So first oral, second sublingual, third enema. In enema there are two, first retention, second evacuant. In parenteral there are two types. First is a injection, second inhalation. In injection, first intradermal, second intramuscular, third intravenous, fourth intraperitoneal, fifth intrathecal, sixth intramedullary, seventh intraarticular, and eighth subcutaneous. And last is the local application. First route is the enteral. Enteron means in intestine. Drug is placed in GI tract. Drug is placed in gastrointestinal tract. जो ड्रग आहे तो कुठे ठेवला जातो, कुठे प्लेस केला जातो, तर GI ट्रॅक्टमध्ये, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये ठेवला जातो, ॲडमिनिस्टर केला जातो. सो फर्स्ट ओरल रूट. ओरल मीन्स माउथ. तुमच्या तोंडाने तुम्ही कोणकोणते बॉडीमध्ये ड्रग ॲडमिनिस्टर करतात. मग त्याच्यामध्ये ओरलमध्ये कोणकोणते फॉर्म्युलेशन्स असतात पहा, ते पीकमध्ये दिसतात. कॅप्सूल्स, टॅबलेट्स, सस्पेन्शन, सिरप, सोल्युशन्स. नंतर सबलिंगलमध्ये काय करतात तुम्ही, जी पण टॅबलेट आहे ती कुठे ठेवतात, बिलो दी टंग किंवा बकलमध्ये कुठं, साईड ऑफ टंग, त्या टंगच्या एका साईडला ठेवली जाते. तर ओरल रूट इज अ कॉमन रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. इट इज अ कॉमन, जास्तीत जास्त किंवा सर्वात जास्त जो रूट यूज केला जातो तर तो ओरल रूट आहे. मग त्याच्यामध्ये कॅप्सूल, टॅबलेट, सिरप, सोल्युशन, सस्पेन्शन्स, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ओरल रूट्स. So first upon the definition of oral route, drug is taken or placed in mouth cavity and swallow along with drink such as water or milk. जी पण टॅबलेट आहे, जी पण ड्रग आहे तो कुठे प्लेस केला जातो, माउथ कॅव्हिटीमध्ये प्लेस केला जातो, ठेवला जातो. अँड स्वॅलो अलॉंग विथ ड्रिंक्स. कशासोबत स्वॅलो मीन्स गिळणे. कशासोबत गिळला जातो तर ड्रिंक्स. मग त्याच्यामध्ये वॉटर ऑर मिल्क. माउथ कॅव्हिटीमध्ये ड्रग ठेवून तो पाण्यासोबत किंवा दुधासोबत स्वॅलो केला जातो, मध्ये गिळला जातो. मग ॲडव्हान्टेजेस ऑफ ओरल रूट. ॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट कॉमन अँड सेफ रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. जो ओरल रूट आहे तो कॉमन आहे. जास्तीत जास्त प्रमाणात कोणता रूट यूज करतात तर ओरल रूट काय केला जातो, सगळ्यात जास्त यूज केला जातो. सो इट इज कॉमन रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड सेफ रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आणि कसं आहे, सेफ आहे, देअर इज नो कॉम्प्लिकेशन्स. सेफ आहे, सिम्पली टॅबलेट घ्यायची, माउथ कॅव्हिटीमध्ये ठेवायची आणि पाण्यासोबत काय करायची, मध्ये स्वॅलो करून घ्यायची. सो इट इज कॉमन अँड सेफ रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. सेकंड, व्हेरी कन्व्हिनियंट रूट. एकदम सोयस्कर आहे. कन्व्हिनियंट मीन्स सोयस्कर, व्हेरी कन्व्हिनियंट रूट. थर्ड, नो नीड ऑफ कॉम्प्लिकेशन प्रोसेसेस सच ॲज स्टरिलायझेशन. की याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पॅरेंटरलमध्ये पाहिलं, तुम्ही जर डॉक्टरांकडे गेले आजारी पडल्यानंतर, तर डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देतात. इंजेक्शन द्यायच्या वेळेस ते काय करतात, जो पण कॉटन आहे तो काय करतात, अल्कोहोलमध्ये डिप करून घेतात आणि ज्या ठिकाणी इंजेक्शन द्यायचं आहे तेवढा एरिया काय केला जातो, फर्स्टली स्टरिलाइज केला जातो, फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम केला जातो. आणि नंतर काय देतात, ते इंजेक्शन देतात. कारण इंजेक्शन्स आर डायरेक्टली गोईंग इन टू ब्लड सर्क्युलेशन. डायरेक्टली कुठे जातात, ते ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातात. तसं ओरलमध्ये नाही. तुम्ही ओरली टॅबलेट घेतली नंतर त्याचं काय होणार आहे, बॉडीमध्ये ॲब्सॉर्प्शन होणार आहे. म्हणजे त्याच्यासाठी काय होणार, बॉडी थ्रू तो काय होणार आहे, ॲब्सॉर्ब होणार आहे, डायरेक्टली ब्लड सर्क्युलेशनमध्ये नाही जाते. सो देअर इज नो नीड ऑफ एनी कॉम्प्लिकेशन प्रोसेसेस सच as स्टरिलायझेशन. स्टरिलायझेशनची इथे नीड नाही आहे, गरज नाही. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, लार्ज क्वांटिटी ऑफ ड्रग कॅन बी ॲडमिनिस्टर. जास्तीत जास्त ड्रग किंवा जास्त क्वांटिटीचा ड्रग पण तुम्ही काय करू शकतात, ओरली ॲडमिनिस्टर करू शकतात. अँड लास्ट, ॲप्लिकेबल फ्रॉम इन्फंट्स अप टू एजेड पर्सन. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत तुम्ही हा रूट काय करू शकतात, यूज करू शकतात. सो इट इज ॲप्लिकेबल फ्रॉम इन्फंट्स अप टू एजेड पर्सन्स किंवा एजेड पेशंट्स. These are the advantages. First, common and safe route. Second, very convenient. Third, no need of sterilization. Fourth, large quantity of the drug can be administered. And fifth, applicable from infants up to aged patients. Next, disadvantages of oral route. First is a slow onset of action. जे ॲक्शन आहे ती कशी स्लो आहे. तुम्ही जसं पॅरेंटल्समध्ये पाहिलं, इंजेक्शन घेतलं की लगेच तुम्हाला काय होतं,
इफेक्ट भेटतो. किंवा जर एखाद्याला अस्थमाचा त्रास असेल आणि त्याने जर लगेच ते इन्हेलर घेऊन तो ड्रग आहे तो काय केला, इन्हेल केला, मध्ये घेतला की त्याला काय होतं, लगेच इफेक्ट प्रोड्यूस होतो, लगेच इफेक्ट भेटतो, त्याला लगेच बरं वाटायला लागतं. तसं याच्यामध्ये काय, ड्रग घेतल्यानंतर तुम्ही एखादी टॅबलेट घेतली, सोल्युशन घेतलं तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे, जरा वेळानंतर 1 तास 2 तासानंतर काय होणार आहे, तुम्हाला लेट इफेक्ट भेटणार आहे. सो स्लो ऑनसेट ऑफ ॲक्शन. सेकंड डिसॲडव्हान्टेज, नॉट युजफुल इन क्लिनिकल एमर्जन्सीज. हा जो रूट आहे तो तुम्ही क्लिनिकल एमर्जन्सीजमध्ये यूज नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्सनने काय घेतलं आहे, पॉयझन घेतलं आहे, किंवा एखादा पेशंट आहे तो काय लास्ट स्टेपमध्ये ॲक्सिडेंट झाला आहे, लास्ट कंडिशनमध्ये आहे, लास्ट स्टेपमध्ये आहे, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही त्याला हा ओरल रूट यूज नाही करू शकत. तुम्हाला पॅरेंटल रूट काय करावं लागेल, यूज करावं लागेल. नेक्स्ट, ॲब्सॉर्प्शन इज इरेग्युलर. जे ॲब्सॉर्प्शन आहे ते कसं आहे, याचं इरेग्युलर आहे. कारण तुम्ही सस्पेन्शन पाहिले किंवा टॅबलेट पाहिले तर टॅबलेट बनवण्यासाठी काय लागतात, बाकीचे पण भरपूर सगळे इन्ग्रेडियंट्स लागतात, बाकीचे फार्मास्युटिकल एड्स लागतात. त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह, कलरिंग एजंट, डायल्युएंट, नंतर बाइंडिंग एजंट्स आणि ड्रग असे भरपूर काय राहतात, इन्ग्रेडियंट्स राहतात. म्हणून त्याचं ॲब्सॉर्प्शन व्हायला पण वेळ लागतो. आणि जे ॲब्सॉर्प्शन होतं ते पण कसं असतं, इरेग्युलर असतं, रेग्युलर नाही, इरेग्युलर प्रमाणात असतं. तसं जर पॅरेंटलमध्ये पाहिलं तुम्ही तर पॅरेंटल प्रिपरेशनचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते 100% असतं. कारण ड्रग डायरेक्टली कुठे जातो, ब्लड सर्क्युलेशनमध्ये सोडतो आपण, त्याचा इफेक्ट पण फास्ट भेटतो आणि जे ॲब्सॉर्प्शन आहे ते पण 100% असतं. जसं ओरलमध्ये जे ॲब्सॉर्प्शन आहे ते कसं आहे, इरेग्युलर आहे. आणि तर इट इज नॉट युजफुल इन केसेस ऑफ अनकॉन्शियसनेस अँड नॉन कॉपरेटिव्ह पेशंट्स. जे अनकॉन्शियसनेस, ज्यांना जाणीव नाही आहे, फॉर एक्झाम्पल कोमामध्ये असलेला पेशंट, त्याला काहीच जाणीव नाही, तर अशा पेशंटला तुम्ही ओरल रूट रेफर नाही करू शकत किंवा ओरली त्याला टॅबलेट देऊ नाही शकत. सो इट इज नॉट युजफुल इन अनकॉन्शियसनेस अँड अनकॉपरेटिव्ह. जे कोऑपरेट करत नाहीत, तुम्हाला कोऑपरेट करत नाहीत त्यांना, आणि ज्यांना जाणीव नाही अशा पेशंट्सला तुम्ही ओरल रूट यूज नाही करू शकत. नेक्स्ट, नॉट सुटेबल फॉर ड्रग्स डिस्ट्रॉयड बाय डायजेस्टिव्ह ज्युसेस. असे जे ड्रग आहेत जे तुमच्या डायजेस्टिव्ह ज्यूसमध्ये गेल्यानंतर, तुमच्या डायजेस्टिव्ह GI ट्रॅक्टमध्ये, पोटामध्ये गेल्यानंतर, डायजेस्टिव्ह ज्यूसमध्ये गेल्यानंतर काय होतात, डिस्ट्रॉय होतात. त्या ड्रगसाठी हा रूट काय नाही आहे, सुटेबल नाही आहे. कारण जर GI ट्रॅक्टमध्ये गेल्यानंतर तो ड्रग डिस्ट्रॉय झाला तर तुम्हाला जो इफेक्ट पाहिजे तो इफेक्ट त्या ड्रगपासून भेटणार नाही. सो इट इज नॉट सुटेबल फॉर ड्रग्स डिस्ट्रॉयड बाय डायजेस्टिव्ह ज्युसेस. अँड लास्ट डिसॲडव्हान्टेजेस, नॉट युजफुल इन प्रिओमेटिंग अँड डायरियल पेशंट. एखाद्या पेशंट्सला डायरिया होतो आहे किंवा एखाद्या पेशंटला वॉमिटिंग होत आहे, तर त्या कंडिशनमध्ये आपण त्याला ओरली टॅबलेट किंवा सोल्युशन सस्पेन्शन देऊ नाही शकत. कारण ओरली दिलं, त्याला डायरिया झाला किंवा वॉमिटिंग झालं तर त्याच्या बॉडीतून तो ड्रग काय होणार आहे, लगेच वॉमिटिंग थ्रू काय होणार आहे, बाहेर येणार. सो इट इज नॉट ॲप्लिकेबल किंवा नॉट युजफुल इन प्री-वॉमिटिंग अँड डायरिया पेशंट. So these are the disadvantages of oral route. First is a slow onset of action. Second, not useful in clinical emergencies. Absorption is irregular. Fourth, not useful in unconsciousness and uncooperative patients. Not suitable for drugs destroyed by digestive juices. And last disadvantage, not useful in pre-vomiting and diarrhea patients. Thank you.